हरिओम. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया, जी यंदा रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी साजरी होत आहे. आपल्या घरच्या चालीरीतीनुसार या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा अर्चा केली जाते. या दिवशी जप, तप, दान खूप महत्त्वाचे असते. या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयापासून आंबा का खातात, तसेच अक्षय तृतीयेला पितरांना आंब्याचा नैवेद्य का दाखवला जातो, या दिवशी मृत पूर्वजांची पूजा का करतात व कशी करायची ते आपण आज बघणार आहेत. पूर्वजांचे पूजन, तर्पण, होय, हवन अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रविवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी सोने खरेदी करू शकता, वाहन खरेदी करू शकता. हा म्हणजे पूर्ण दिवस हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही नवीन व्यवसाय चालू करत असाल तर त्या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही. पूर्ण दिवसच शुभ आहे. कारण हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आहे. तुम्ही नवीन कामाची देखील सुरुवात करू शकता. अक्षय तृतीयेला तुम्ही सकाळीच उठून स्नान करावे, सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी सुरुवात करावी. दक्षिणेकडे तोंड करून पितरांना पण तर्पण करावे. तुळशीची पूजा करावी, देवाची पूजा करावी, दिवा लावावा, अगरबत्ती, धूप ओवाळावी व नमस्कार करावा. या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी. नंतर अक्षय पात्राची व आपल्याला पूजा करायची आहे. ती कशी करावी? या सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहू शकता. बघा, अक्षय तृतीयेला केली जाणारी देवपूजा तसेच अक्षय पात्राची पूजा झाल्यानंतर या दिवशी आपण केली जाणारी पितृपूजा कशी करायची ते पाहू. देवपूजाबरोबरच पितरांच्या तिथीलाही खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्या घरात किंवा ज्यांच्याकडे पितराचा टाक आहे, त्यांनी पितराच्या टाकाला देखील स्नान घालायचे आहे. फोटो असेल तर तो पुसून घ्यावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितराच्या स्मरणार्थ उदक कुंभ पूजन दान करण्याची पद्धत आहे. उदक कुंभ आपण त्याला करा म्हणतो किंवा केळी, करा हे पूजन करत असतो. हे दोन्हीची करा आणि केळीची पूजा करत असतात. ही पूजा तुम्ही घरात कुठेही करू शकता. पितराचे जर तो दक्षिण दिशेला येईल असे करावे. एक पाट घेऊन त्यावर पांढरा कपडा टाकावा व त्यावर एक पत्रावळ टाकावी व त्यावर गहू टाकावे आणि मग त्यावर कुंभ ठेवावा. त्यात पाणी भरायचे आहे व त्यात काळे तीळ टाकावे. एक सुपारी टाकायची आहे, एक नाणं टाकायचं आहे आणि समोर विड्याचे पान, दक्षिणा आणि आंबा हे ठेवायचे आहे. मग त्यांच्या कुंभाची पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. चंदन म्हणजे गंध लावायचे आहे. पूजा झाल्यानंतर संपूर्ण स्वयंपाक केलेला जो आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. पूजा झाल्यानंतर लगेच तर्पण करायचे आहे. या दिवशी तर्पण करण्यासाठी खूप शुभ दिवस आहे. तांब्यात पाणी घ्यावे व त्यातली चमच्याने प्रथम पाणी आपण प्राशन करावे व दुसऱ्या चमच्याने पाणी हातात घेऊन संकल्प करायचा आहे. आपले नाव सांगायचे, गोत्र सांगायचे व माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र सांगावे. माझे वंशज, पूर्वज, मी त्यांना तर्पण देत आहे असं म्हणायचं आहे आणि विधी करत आहे असं म्हणायचंय. संकल्प करायचा आणि नंतर तांब्यातलं पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ, तांदूळ, फुलाच्या पाकळ्या, चंदनगंध टाकावे आणि ते पाणी टाकायचे. दक्षिणेकडे तोंड करून बघा, एका ताम्हणामध्ये प्रत्येक पूर्वजांचे नाव घेऊन त्याच्या नावाने पाणी सोडायचे आहे. असे तर्पण विधी करू शकता तुम्ही व नमस्कार करावा व सगळ्यांनी घरातली जेवढे मंडळी आहे तेवढ्यांनी त्या कुंभाला नमस्कार करायचा आणि माफी मागायची. आपलं चूक भूल काही क्षमा करायची म्हणजे आपला पितृदोष निघून जाईल. आणि दुसरे नंतर म्हणजे होमकुंड तुम्हाला त्यात समिधा प्रज्वलित करायची आहे. त्या समिधा तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जातील आणि त्या होमकुंडात तुम्हाला छोटासा नैवेद्य अर्पण करायचा आहे. असे केल्याने घरातील इडापिडा ते दूर होते आणि घराला लागलेला पितृदोष नाहीसा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करायची आहे आणि आंबा हे आपल्याला म्हणजे दान करायचं आहे. कुंभालाही दान करायचं आहे आणि गोरगरिबालाही आंबा करायचा आहे आणि ह्या दिवसापासून मग आपण आंबा खायला सुरुवात करतो. कारण ह्याच्याने आंबा दान केल्याने आपल्या मागे जे काय पितृदोष लागले असतील तर तो या अक्षय तृतीयेच्या दिवशी निघून जातात. त्यामुळे आंबा दान करायचं आहे. तुम्ही नक्कीच करा हा उपाय. तुम्हाला वाटेल, खूप छान वाटेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.